मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे जॉब सोडून दे, काही गरज नाही आता जॉब करायची. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? से हाय चिनू. आपण किती दिवसांनी सगळ्यांना भेटतोय. चिनू हाय तर कर. तिचं मी रिमोट काढून घेतलं कारण की तिचं असं की प्रत्येक तिचं जे गाणं आहे किंवा ती काही पण यूट्यूबला बघते तर ते तिला मोठ्या आवाजात ऐकायचं असतं. साधारण 100च्या आवाजात आमच्या इथं ते टी व्हीचा आवाज असतो. हे बघा, तसं तिला कळायला लागल्या ह्या गोष्टी. ॲक्च्युली झालं असं होतं की मी खूप दिवसांनी व्लॉग स्टार्ट करते. आय नो, साधारण मला वाटतं 1.5 महिना झाला मी एकही व्लॉग टाकला नाही आहे. मी ॲक्च्युली काय झालेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी झाल्यामध्ये की ऑफिसचं तर प्रेशर जे आहे ते आहेच, त्याला काही आपण करू शकत नाही. आय डोंट नो काय झालं, मला माझ्या हेल्थ इश्यू भयानक सुरू झाले. ॲक्च्युली दिस इज द वन ऑफ द मेन रिझन की माझी ही जी पार्ट आहे, बॅक नेक नंतर इथं सगळं म्हणजे इतकं पेन करायला लागलं होतं, एवढं पेन करायला लागलं होतं की मी रोज म्हणजे इतकडनं रोज मी त्याला म्हणायचे की मला दाबून दे, चोळून दे, तरच मला बरं होईल किंवा ते थोडंसं रिलीफ आपण जे म्हणतो ते होईल. कारण की मी कंटिन्यू 8-9 घंटे बसलेली असते, ऑफिस करते. 8 काय मोर दॅन दॅट तुम्ही जे म्हटलं तरी चालेल. आता मी थकली, लिटरली थकली. आता माझा नवरा मला स्ट्रिक्टली सांगितलं आहे जॉब सोडून दे, काही गरज नाही आता जॉब करायची. कारण की पहिले हेल्थ आहे तुझी आणि मग देन बाकीचं सगळं. पण मी आहे, मी म्हटलं नाही, जॉब सोडून चालते कुठे, बस मला वाटते जॉब सोडावा, पण काय करायचं. गोष्टी आहे, खर्च आहे, मुलगी आहे, ह्या गोष्टी चालू आहे. तर त्यामुळे तर जॉब सोडायचं ऑप्शन आता त्याच्यात तर मी अजून तर नाही आहे, पण लेट्स सी. पण खूप म्हणजे बॅक पेन आणि एक माझा पाय जो आहे लेफ्ट साईडचा तो कंटिन्यू माझा दुखत होता. ज्याला काहीच म्हणजे किती तुम्ही दाबा किंवा काही करा त्याला काहीच ऑप्शन नव्हता. नंतर मग शीर माझी जी आहे एक शीर कंटिन्यूस दुखत होती. इतका भयानक त्रास त्या 1-1.5 महिन्यात मी म्हणजे काढला. ॲक्च्युली तो खूप अगोदरपासून होता, जसं डिलिव्हरी झाली त्यानंतरपासूनच मला तो त्रास सुरू झाला होता. पण मी अंगावर काढत होते, कशाला खर्च करायचा. नंतर मी डॉपलर केली, म्हणजे पुन्हा पायाची सोनोग्राफी केली. देन मी हे पण केलं, MRI जे आपण म्हणतो ते सुद्धा केलं. त्यात सगळं नॉर्मल आहे. तर मी म्हटलं की नको यार, पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असं खर्च करायला नको. कारण की त्या डॉक्टरची फीज अराउंड 600-700 रुपये असते. म्हटलं काय आता नाही आहे, संगमनेरमध्ये सगळं बघितलं आहे, नाही आहे तर काही नसेल, मे बी माझ्या चुकीमुळे हे होत असलं. कारण की कंटिन्यू मी बसते ऑफिससाठी आणि योगा करत नाही, कुठल्याच प्रकारचा व्यायाम मी करत नाही. नुसतं उठले, स्वयंपाक करायचा, आवरायचं, चिनूचं जो इंद्रजित आवडतो पळापळी करायची, जसं झालं की ते ऑफिसला बसायचं. जी सवय माझी कम्प्लिटली चुकीची आहे हे मी मान्य करते, पण काय करायचं आता, ऑप्शन नाही आहे. तर मग मला वाटतं त्याच्यामुळे होत असेल. मी अंगावर काढत गेले. शेवटी म्हटलं नाही, आता डॉक्टरांकडे दाखवलंच पाहिजे. नंतर मागच्या आठवड्यातच मंडेला मला एक डॉक्टरांची अपॉइंटमेंट भेटली, मणिपाल हॉस्पिटल, जे की इथं बाणेरला आहे. खूप मोठं हॉस्पिटल आहे. तर मला वाटलं की नस जी आहे माझी दबल्या गेल्यामुळे किंवा कुठेतरी नसेचा इश्यू आहे त्याच्यामुळे ते होत असेल. तर मी स्पेशल त्या डॉक्टरांकडे गेलेले मी, आणि ते म्हणे की ते स्टॉकिंग्स वगैरे घाला. ते असं मला वाटलं की नाही, एवढं माझं दुखतं म्हणजे एवढं सिम्पल तर त्याचं निदान नसू शकते. किंवा मला असं म्हणणं होतं की ॲक्च्युअल माझा प्रॉब्लेम काय आहे किंवा माझं दुखतं आहे काय किंवा कशामुळे होतं आहे ते मला गरजेचं होतं की कळलं की का होतं एवढं. कारण की पायाला सूज पण थोडी येते. मी किडनीची टेस्ट केली, सगळ्या टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल आहे. मग नेमकं काय? तर मग मी खूप फर्स्टेड झाले. तिथं जवळपास 1200 रुपये घालून आले होती. डॉक्टरांची फी होती 1000 रुपये आणि 100-200 रुपये त्यांची नुसती जी फी होती ती ह्याची की तुम्ही नवीन आहात म्हणून त्याची एक्स्ट्रा 200 रुपये फी. म्हणजे दिस इज कम्प्लीट बुलशेट थिंग. त्याच्याचमुळे मला कुठल्याच डॉक्टरकडे जायची इच्छा होत नाही. कारण की तिथं जाण्यावर तुम्हाला एवढं पैसे स्पेंड करावं लागतात आणि ते मला बिलकुलसुद्धा आवडत नाही. बट ठीक आहे, तिथं घातले नवऱ्याने माझं एकदम भारी हॉस्पिटलमध्ये जायचं. तिथं गेल्यावरच मला कळालं होतं की आता इथं जास्तच जाणार आहे. म्हणजे मला निदान कळालं नाही, त्याच्यामुळे मला ते थोडंसं मी डिसअपॉइंट झाले. तर ते झालं. नंतर मग मला तेच रुकरुक की आता एकतर मी ठरवलं आहे की डॉक्टरांकडे जायचं आहे आणि हे त्रास होतो आहे. तर मग येता म्हणजे आम्ही घरी यायला लागलो होतो आणि नेमकं म्हटलं की नाही, आता हे दुखतंय म्हणजे इतकं भयानक दुखत होतं ना की हे पूर्ण माझी शीर म्हणजे मान इकडची तिकडं होत नव्हती, इतकं मी सहन करत होते.
आणि मग एक मी गुगल केलं आणि मला एक डॉक्टर सापडले. त्यांच्या शेजारीच मणिपाल हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट शेजारीच एक डॉक्टर आहे, जे की सुमित्स म्हणून एक हॉस्पिटल आहे, क्लिनिक म्हणू शकतो आपण. ते आहे एकदम छोटंसं क्लिनिक आहे म्हणा. तर तिथे मी गेलेले आणि त्यांनी माझे सगळे रिपोर्ट्स बघितले की तुझ्या पायाचे डॉपलर बघितले, दॅट वन इज ते नॉर्मल होतं. MRI केला, जो की माझा पुन्हा पाठीचा MRI केला तर ते नॉर्मल होतं. मग ते म्हणे की मला ते नको आहे, मला तुझं मानेचं जे आहे हे वाला आहे ते पाहिजे, तर आपण तुझी ना हे करूया, चेक करूया की मानेला तुझ्या काय झालं. मग त्यांनी जेव्हा ते चेक केलं तेव्हा असं निदान आलं की माझं मानेचं जे इथलं जे हाड आहे ते थोडंसं सरकलं आहे. तर मी हे किती वर्षापासून अंगावर काढते, स्प्रे मार किंवा ह्याला सांग की शिर माझी दाबून दे, काढून दे वगैरे ह्या गोष्टी होत्या. मग तेव्हा ते निदान ॲक्च्युली मला कळालं की मानेचं हाड जे आहे ते सरकलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या पायाच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हे सुरू आहेत. तर आय वॉज सो हॅपी की ॲटलिस्ट मला निदान कळालं आहे की नेमकं मला झालं कशामुळे ते होत आहे. नॉर्मल आहे दॅट आय नो, बट हे इथं प्रॉब्लेम आहे ह्याच्यामुळंच. आणि माझं हे पूर्ण इथपर्यंत हे सगळं माझं इतकं दुखतं, एवढं दुखतं आहे. नंतर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मग म्हणजे ते झालं सगळं, निदान व्यवस्थित झालं. आणि मग काय झालं की मी गोळ्या घ्यायचं राहून गेलं माझ्याकडनं. त्यांच्याकडेच गोळ्या भेटतात. मी म्हटलं चला बाहेर गोळ्या घेऊया, कारण की उशीर पण झालेला आणि चिनू जरा तापायला लागलो होतो, कारण की खूप पाऊस आहे पुण्यामध्ये आणि चिनूला हलका तिथं तापायला लागलं. म्हणलं आणि मला ऑफिस पण होतं, माझ्या मीटिंग्स होत्या, मी पटकन तिथून निघणारच तर एवढा भयानक पाऊस आलता. मग त्याच्याखाली डॉमिनोज आहे, आम्ही तिथे थांबलो जरा वेळ, पिझ्झा वगैरे खाल्ला. पण चिनू खूपच म्हणजे गरम होत चालली होती. मला ते टेन्शन की हिला ताप आला आहे, आता तिथून परत डॉक्टरांकडे जाणं पॉसिबल नव्हतं. तर मग आम्ही पटकन कसं तरी बसलो, म्हणजे थोडासा पाऊस कमी झाला, गाडीत बसलो, आलो आणि घरी आलो. पहिले तिला औषध दिलं. तर आणि डॉक्टरांनी मला सांगितलं आहे, रिकमेंड केलं आहे की कंटिन्यू तुला एक साधारण 10 दिवस तरी फिजिओथेरपी घेतली पाहिजे. आणि मी फिजिओथेरपी घेणारच, म्हणजे मी ठरवलं होतं की ठीक आहे, पैसे जे जाईल आता ते जाईल. म्हटलं तर काही त्याला ऑप्शन नाही. मग आपण पैसे इथं कमवतो जॉब करून, एवढं 8-8, 9-9 घंटे कशासाठी बसतेस म्हटलं तू. त्या मनस्थितीने मी ॲक्च्युली ठरवलं की नाही आता जायचं. आणि जे आहे ते व्यवस्थित, आपलं जे हेल्थ आहे ती व्यवस्थित आपण केली पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण की तू व्यवस्थित असेल तर तुझ्या फॅमिलीला वगैरे तू चांगलं व्यवस्थित करू शकतेस. तर ही तापली, रात्रभर त्यात झोपलो नाही. आणि माझं ते फिजिओथेरपी त्या दिवशी केलेली तर ते दुखायला लागलं होतं, सेन्सेशनमध्ये जरा दुखायला लागलं होतं. बापरे म्हटलं ते दुखतंय. चिनू माझी आजारी पडली. मग 3-4 दिवस ॲक्च्युली ती तापली होती. मग डॉक्टरांकडे पण मध्ये परत जाऊन आलो, त्याला दाखवलं. डॉक्टर म्हणजे नॉर्मल आहे, व्हायरल जरा होतं पोरांना. पण आपलं कधी पण म्हणजे मी कोणी पण एक असं न्यू मम्मा किंवा ताप आला तर कधी पण पहिले सजेस्ट करते की डॉक्टरांकडे आपण गेलंच पाहिजे, अंगावर काढून चालत नाही. मी 2 दिवस ॲक्च्युली घरात वाट बघितली, जे गोळ्या दिल्या मी तिला, म्हणजे ज्याकडे औषधं जे आहेत ते दिलेलं मी तिला. पण मला वाटलं की नाही, आता डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे. तर मग नंतर डॉक्टरांकडे गेलो आम्ही, दाखवलं. ते म्हणजे नॉर्मल आहे म्हणून ठीक आहे. पण त्या दिवशी रात्रीच म्हणजे तिचा ताप जो आहे कमी होत तो म्हणजे गेला, राऊंड संपला. आता ती शी इज ओके, मी पण ठीक आहे. तर आज आम्ही जाणार आहोत डॉक्टरांकडे परत. आठवडा झाला बरं का त्या गोष्टीला. म्हणजे मी मागच्या सोमवारी गेलेले, आता जवळपास 4-5 दिवस झाले. मी फिजिओथेरपी पण केली नाही, ना त्यांच्याकडनं गोळ्या घेतल्या, ना काय केलं. एवढं सगळं कारस्थान झालं अगोदर. आता म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. अजून एक गुड न्यूज आहे, जे की मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. पण प्लीज पुढचा ब्लॉग पण नक्की तुम्ही बघा. सांगेल. आत्ता वाजले आहे दुपारचे 1:15. नाश्ता झाला आहे आमचा, आता जेवण करायचं. आता आमच्या घरात बघा फक्त माऊचे जे ब्लॉग्स आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चाललेले आहे. आणि तर आता मी डॉक्टरांची फाईल घेतली आहे, म्हणजे फाईल इन द सेन्स की एक्सरे काढलेला आणि प्रिस्क्रिप्शन. म्हटलं एकदा डॉक्टरांना, अरे काय काय भरलं ह्याच्यामध्ये बाबा, काय भरलंच आहे बाबा, म्हणजे ते बाबा नाही, पोरगी माझी जरा काही फक्त बोलायचं उशीर. हे सगळे काढलेस तू काय? हां रे, चला आता आपण चाललो आहे डॉक्टरांकडे. आणि अजून एक काम आहे आज, म्हणजे केस बघ कशी झाली. मला वाटते पावसामुळे असे ना, जे खराब असे तरंगल्यासारखे
मॉइश्चर आहे वातावरणात, त्याच्यामुळे असे एकदम खराब झाले केस माझे. फॅन बंद. काय काय लावून ठेवते का चिनू बटन? केलंय ना बंद? हां थांब जरा एकदा परत बघते. लिफ्ट येणार आहे? कुठली लिफ्ट येणार आहे सांग बरं. आत्ता तर करून दाखवत होती ग. हां आत्ता तर सगळं करून दाखवते. जसं कॅमेरा चालू केला इथं शांतपणा चालू होतो. घरात कॅमेरे लावून घेऊ का मी पूर्ण, म्हणजे शांत तरी राहील दिवसभर. अय चिकडी आमचे पोपलू ग. काल परवा आजारी होते ग. काल जरा म्हणजे परवा जरा आजारीच होती, काल ठीक झाली है ना. सो आता 3 वाजले. ए तिला मागे बसव ना इंदर. तूच तिला सवय लावतो असा. हे ना हे वडील लोकच असतात जे पोरांना आहे ना अशा चुकीच्या सवयी लावतात. तुम्हाला कळलंच माझ्या ब्लॉगमधनं माझ्या पोरीला एवढ्यात ह्यानं किती चुकीच्या सवयी लावलेल्या आहेत का. ओ बी करू नकोस, खरंच लावलेलं आहे. होय म्हटलास होय तू. अरे कसलंयस तू होय म्हणतोय. हे धर तिला. सकाळी बिलकुल पाऊस नव्हता. असं आता आम्ही बाहेर पडायचा प्लॅन केलं. पाऊस बघा किती छान सुरू आहे. खूप नाही आहे, रिमझिम रिमझिम चालू आहे जरा. ना चिनू आणि चिनूला आम्ही किती टाईट कपडे घातली आहे. टाईट इन द सेन्स की एकदम स्वेटर सारखे कपडे घातले आता, कारण की गारवा खूप सुरू आहे इथं, म्हणजे एकदम थंड वाटायला लागले. इंद्रजित बघा हाय. तर आम्ही आता चाललो आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही घर घेतलेलं आहे आणि आता ते बनतच आहे. तर त्याच्या कामासंदर्भातच आम्ही आत्ता बाहेर चाललो आहे. एक मीटिंग आम्ही शेड्यूल केली आहे त्या बाबतीतच. घर घ्यायचं, सगळं करायचं, त्याचं इंटेरियर वगैरे या गोष्टी प्लॅन करायच्या आहे. हे जरा थोडंसं खूप मोठं काम आहे. आम्ही तोच विचार करतोय की आमच्या घराला आम्ही इंटेरियर करावं का काय करावं, थोडंसं कोटेशन वगैरे घ्यायचं. आम्ही आता प्लॅन करायला सुरुवात केली आहे. मला वाटते साधारण या वर्षाच्या शेवटपर्यंत आम्हाला आमचा घराचा ताबा भेटू शकतो. आता तुम्हाला तर माहिती सगळ्यांना की काही सांगू शकत नाही आपण, ते कधी द्यायचं वगैरे. आता किती आपण म्हटलं तरी थोडं इकडं तिकडे डिले होतच. पण म्हटलं इंद्रजितला मी आत्ताच म्हटलं की आपण आत्ता प्लॅनिंग जर केलं, समजा की आपल्याला असं घर करायचं आहे किंवा असं आपलं इंटेरियर हवं आहे किंवा करायचं नाही करायचं, आपल्या बजेटमध्ये बसते की नाही बसते, तर ते आत्ता थोडंसं बघायला सुरुवात केली पाहिजे. कोणाकडनं करायचं आहे, कसं करायचं वगैरे, ते आत्ता थोडं सुरुवात केली की शेवटपर्यंत बघू कसं काय जमते. आपलं पैशाचं पण नियोजन असतं, कारण की इंटेरियर अशी गोष्ट आहे की तुम्ही जरी म्हणायला गेलं तर एक म्हणजे 15 लाख तर कमीत कमी लागतात. असं मी जेवढं पण आमच्या रिलेटिव्सनी केलेलं आहे त्यांचं मी सांगतो तुम्हाला. तर आम्ही आता त्याच्याच एक मीटिंग आम्ही एक शेड्यूल केली आहे. तर तिथंच आम्ही चाललो आहोत बघायला की कसं त्यांचं काय कोटेशन देऊ शकतात किंवा कसं काय बघूया. आणि मी तुम्हाला तिथून गेल्यास मला सांगेलच की म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला नेहमी नक्की शेअर करेन की तुमचं पण जर घर तुम्ही बनवत असाल तर त्याचं पण मी तुम्हाला सांगेल की मी माझ्या एक्सपिरियन्स नक्की शेअर करेन. आता डॅडा तुझा घालत नाही हे, पावसाळ्यात कोण घालते. इतकं तिचं असतं ना डॅडाने हे घालायचं बघा, म्हणजे किती तिचं प्रेम त्यांनी. हा ना बघा ना, की त्याला गॉगल देणं, ते गॉगलचं बघा केस ओपन राहिला, ते बंद करायचंय तिला. अच्छा आता आम्ही आलो आहे इथे बिल्डिंगच्या खालीच आहे. बघतो आता काय काय सांगताय, कसं सांगताय. कुठलं बायका बोलतंय एवढं. अच्छा या स्कूटीवर 2 मुली आहे. मी म्हणलं कुठून आवाज येतो एवढा, किती बडबड करताय. तर एवढं बडबड करते की इथपर्यंत आवाज येते. इथूनच आमचा त्रास देणं. आम्ही ॲक्च्युली गेलो होतो मीटिंगसाठी. आम्हाला वाटलं की अराउंड 1 तासात होऊन जाईल सगळं. आता वाजले 7:45 आणि आमची कंप्लीट मीटिंग संपली 7:30पर्यंत. 7:30 7:15पर्यंत चालू होती. डिस्कशन चालू होतं की कुठं काय बसवायचं, कुठं काय करायचं वगैरे. आम्ही जसं आता कोटेशन घेतलं, अजून काही फिक्स केलेलं नाही आहे. फक्त आम्ही जस्ट व्हिजिट करायला गेलो की कसं आहे मार्केटमध्ये काय असतं. जर तुमचं कोणी ओळखीचं जर इंटेरियर असेल जे की पुण्यात आहे आणि जे की अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप छान इंटेरियर करून देतात, तर प्लीज मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर DM करा.
म्हणजे मी नेहमी म्हणजे मी नक्की चेक करेल की त्यांचं काम वगैरे, आणि तुम्हाला खरंच चांगला एक्सपिरियन्स असेल तर प्लीज नक्की सांगा. माझं फक्त एवढंच येतोय की जे पण काम असेल ते व्यवस्थित केलेलं पाहिजे. तुम्हाला सांगते, साधारण आम्ही अर्धा तास झाला आम्ही ह्याच्या फक्त मागच्या गल्लीमध्ये म्हणायला गेलं तर आमचं घर आहे मागच्या गल्लीमध्ये मागच्या गल्लीत प्युअर आपली डपोरी काय म्हणतात गावठी भाषा. मागच्या गल्लीत ट्रॅफिक बघा. काय मागच्या आळी? तुम्ही आळी म्हणतात? मग इथंच घर आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तास झाला आम्ही इथंच अडकलोय. फायनली घरी आलो आता बघा. सगळं सामान आता काढून ठेवते. दुधाच्या पिशव्या बाबा आणि मैदा होता, मला असं आठवतंय मैदा घरी होता, पण मला आठवत नाहीये की तो ठेवला कुठे किंवा आणला होता की नाही ते पण आता आठवण. मग सेफ साईड आम्ही काय हवंय हिला आल्या इंदर ऐक ना, हिला ना जरा थोडस हात वगैरे धुवायचे, खूप घाण झाले. आम्ही काय काय विचार करून आज निघालेलो, पण फायनली थोडंसं घराचंच काम निघालं. घराचंच काम आम्ही आज जरा केलं. मी तर बनवतीये आणि आम्ही पास्ता आमचे खाऊन पण झाले बघा. इथे हा एक खातं कसं झाले, मस्त झाले ना. आजचे एकदमच क्लासेस झाले. मला म्हटलं हे थोडंसं पातळ झालं मला चांगलं होणार नाही, पण मला खरं सांगते एवढे मस्त झाले ना. आम्ही खाऊच राहिलो. चिनू पण आता छान जेवलंय. हो तर बघा, चिनू बरोबर आम्ही आता खेळत होतो. रात्रीचे वाजले आहे 12 आणि इथं चिनू बघा आमचं अजूनही तरतरी त्यांनी चांगलं जागा आहे आणि तिचं ते इथं कार्टून्स वगैरे चालू होते बघायचं. कुठे चाललीस तू? आज शनिवार आहे त्यामुळे काही लवकर झोपायची काही गरज नाही. आज चिनूबरोबर आम्ही मस्त छान खेळतोय आणि इथं बघा ती अशी पळती आहे आणि आम्ही तिच्या मागे येतोय दोघं जण. हा चलो, खूप दिवसांनी ब्लॉग शूट केला, खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. हा बघा कोण काय करू काय लाव कोणतं बाय करा सगळ्यांना. बाय. हाय बाय बाय करा. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर तुम्हाला कळलंच उद्या काय काय होणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय. चिनू इथून बाय करते. कुठे गेला बबलू? बाय. उम्मा कर. व्हेरी गुड.